आपल्यासोबत शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव आहे। आज निर्धार मेळावा होता, तो रद्द करण्यात आलेला आहे। कार्यकर्त्यांना काय सूचना देण्यात आल्या आता? नाही, आज आमचा निर्धार मेळावा होता, पण काही कारणास्तव पूरग्रस्ताच्या परिस्थितीमुळे माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचा निरोप आणि आदेशानुसार आम्ही हा कार्यक्रम रद्द केलेला आहे। पण आज आम्ही सर्व लोकांना जे आमचे कार्यकर्ता पूर्व विदर्भातून येणार होते सर्व 6 जिल्ह्यातनं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या आदेशानुसार तुम्ही सगळे लोक आपल्या जिल्ह्याच्या सहित दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण जिथे पूरग्रस्ताचा आता इफेक्ट झालेला आहे, जिथे नुकसान झालेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये जाऊन दौरे करावे। जसं आता बरेचशा उत्तर महाराष्ट्र म्हणा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पूरग्रस्त एरियामध्ये आम्ही आमच्या विदर्भातले पण काही व्हॉलंटरीज या आमच्या पूर्व विदर्भातून त्या एरियामध्ये पाठवून त्यांच्यानं पण कसं आम्ही शेतकऱ्यांच्या दुःखात सहभाग होऊ शकू आणि शिवसेनातर्फे काय मदत करता येईल याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार। आम्हाला असा आदेश माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांकडून आलेला आहे। व्हॉलंटियर म्हणून विदर्भातले जे कार्यकर्ते मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्रात जाणार आहे, कशा प्रकारे त्यांना सूचना देण्यात आल्या आणि काय काय जाऊन तिथे ते मदत करणार आहे? आता बऱ्याचशा जागेवर आता तुम्ही परिस्थिती पाहिलीच आहे की बरंच पाणी भरलेल्या गावामध्ये कोणाला खायचा त्रास आहे, कोणाला अन्नाचा आहे, कोणाला वस्त्राचा आहे, सर्व गोष्टींचा विचार पाण्याचा पण पिण्याचा पाण्याचा राहील। तर या आमच्या पूर्व विदर्भामधनं आम्ही आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो आहे मी आपल्या माध्यमातून की जे जवळचे जिल्हे पूर्व विदर्भाच्या लागून मराठवाडा, पश्चिम उत्तर महाराष्ट्रामध्ये जे आपले जिल्हे लागून असेल आणि त्या परिस्थिती एरियामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी तिथे पूर्व विदर्भात जावं आहे। लोकांना खाण्याची व्यवस्था कशी करता येईल, पाण्याची व्यवस्था कसा येईल, वस्त्रांची व्यवस्था कसं करता येईल, हे सगळे करण्याचा आपण प्रयत्न करू आणि मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी हे सर्व करावे माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या आदेशानुसार। म्हणजे जीवनावश्यक मदत तातडीची जी ज्यांना पाहिजे ती पुरवण्याचं काम शिवसैनिक करणार। येणाऱ्या काळामध्ये जे पण म्हणजे तातडीची जे पण जरुरी आता पाण्याचं पण अडचण आहे, कारण की पाणी आतमध्ये घुसलं तर पिण्याच्या पाण्याची अडचण असेल, वस्त्राची असेल, खाण्याची असेल, ह्या सर्व नियोजन आम्ही आपल्या पूर्व विदर्भानं करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। मी पण दौरा आखला आहे, आम्ही पण दौरा आखणार आहे। माननीय मंत्री आमचे आशिष जयस्वालांनी गडचिरोली चंद्रपूरचा दौरा आज आमचा ठेवलेला आहे। या दौऱ्यावर आम्ही त्यांच्यासोबत जाणार आणि आमचे सगळे जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुख निर्णय जिल्ह्यामध्ये जाण्याचा प्रोग्राम आम्ही आखलेला आहे। आपण बघू शकतो की शिवसेनेचे जे शिवसैनिक आहेत ते व्हॉलंटियर म्हणून पूरग्रस्त भागामध्ये जात आहे। तशा सूचना संघटकांनी देखील कार्यकर्त्यांना दिलेल्या आहे, कारण की त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं तशा प्रकारच्या सूचना आलेल्या आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।